विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 9 मॅथ 2 चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, भूमितीच्या काही मूलभूत संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आतापर्यंत आपण या ठिकाणी बिटवीननेस म्हणजे दरम्यानता, डिस्टन्स अंतर, कोऑर्डिनेट, पॉईंट्स या कन्सेप्टचा आपण काय केला, स्टडी केला. आत्ता आपल्याला लाईन सेगमेंट म्हणजे काय. सपोज हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. या टू पॉईंटच्या बिटवीन जेवढे पॉईंट असतील या सर्व पॉईंटचा युनियन म्हणजे बिंदू ए आणि बिंदू बी यांच्या दरम्यान असंख्य असे काय बिंदू आहेत. या सर्व बिंदूंच्या संयोगाला रेषाखंड म्हणतात. तर काय सांगता येईल, द युनियन ऑफ सेट ऑफ पॉइंट ए अँड पॉइंट बी बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड द लाईन सेगमेंट. म्हणजे काय, बिंदू ए आणि बिंदू बी याच्या दरम्यान येणाऱ्या बिंदूंच्या संचाला किंवा संयोगाला, युनियनला आपण काय म्हणणार, रेषाखंड असे म्हणणार. सेकंड कन्सेप्ट आहे रे ए बी म्हटलं मी, रे ए बी. तर रे ए बी तर त्याचं स्टार्टिंग पॉईंट काय असणार आहे, ए. रे ए बी. तर या ठिकाणी काय होणार, ए ते बीच्या बिटवीन इन्फायनाईट असंख्य पॉईंट आहेत आणि त्याचप्रमाणे या बीच्या पुढे पण या पी सारखे अजून असंख्य पॉईंट असणार आहेत. या सर्वांचा युनियन म्हणजे काय असतो, रे असतो. सपोज ए अँड बी आर टू डिस्कनेक्ट पॉईंट. ए आणि बी हे एक भिन्न बिंदू आहेत. द युनियन ऑफ सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन सेगमेंट ए बी अँड द पॉइंट पी such that A dash B dash P is called रे. त्यांना म्हणायचं काय, तर समजा ए आणि बी असे दोन भिन्न बिंदू असतील आणि या दोन भिन्न बिंदूंच्या दरम्यान असंख्य बिंदू असतील. त्याचबरोबर बी नंतर पी सारखे अजून असे भरपूर बिंदू असतील. या सर्वांच्या युनियनला आपण काय म्हणणार, रे म्हणणार. लक्षात. थर्ड पॉइंट आता, थर्ड कन्सेप्ट लाइन ए बी. द युनियन ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी अँड अपोजिट रे ए बी. समजा आता या ठिकाणी हा रे ए बी काढला, रे ए बी काढला. तर याचं स्टार्टिंग कुठून आहे, ए पासून पुढे बी. हा झाला पॉइंटचा युनियन रे ए बी. आता रे ए बीचा अपोजिट रे कसा येईल, रे बी म्हणजे रे बी. या दोघं रे ए बी आणि रे बी यांचा जो युनियन आहे या युनियनलाच आपण काय म्हणणार, लाईन ए बी असं म्हणणार. म्हणजे दोन विरुद्ध किरणांच्या संयोगाला आपण रेषा असं म्हणणार. लाईनची लेंथ जी असते ती लिमिटेड नसते, ती अनलिमिटेड असते. ती लाईन एक्सटेंड होतच राहते, लेफ्ट साईड, राईट साईड और टू साइड्स. त्याचे एंड पॉईंट त्याला लाईनला नसतोच. म्हणून लाईन इज अ इन्फायनाईट पॉईंट ऑफ सेट आणि त्याला फिक्स लेंथ नसते, त्याची लेंथ अनलिमिट असते. म्हणून आपण काय करतो, लाईनच्या एंडला ॲरो दाखवत असतो. त्याच्यानंतर कॉन्ग्रंट सेगमेंट, पुढचा जो कन्सेप्ट मित्रांनो तो म्हणजे कॉन्ग्रंट सेगमेंट. कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप रेषाखंड. कॉन्ग्रंट सेगमेंट एकरूप रेषाखंड, याला काय म्हणणार, एकरूप. आता हे तुम्हाला पटकन कळलं असेल. एकरूप म्हणजे काय, की पूर्ण एकमेकांना तंतोतंत जुळणारे. सपोज या ठिकाणी घेतलं मी हा सेगमेंट ए बी घेतला, सेगमेंट ए बी. आणि सेकंड सेगमेंट घेतला मी या ठिकाणी, तो घेतला पी क्यू. सपोज याची लेंथ जर 4 सेंटीमीटर असेल
आणि याची पण लेंथ 4 सेंटीमीटर असेल, तर लेंथ ऑफ ए बी इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ पी क्यू also 4 centimeter. Therefore, length of AB is equal to length of PQ. Length of AB is equal to length of PQ. Therefore, AB congruent PQ. AB congruent PQ. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, दोघं सेगमेंटची लेंथ इक्वल असल्यामुळे आपल्याला सेगमेंट ए बी अँड सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट आहे. पुढचा जो सेगमेंट दिला आपल्याला, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. तर एकरूप रेषाखंडांची गुणधर्म. आपल्याला काय सांगता येईल, एकरूप रेषाखंडांची गुणधर्म. आता बघा मित्रांनो, मी पहिली प्रॉपर्टी घेतो या ठिकाणी. फर्स्ट प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्टिव्हिटी. रिफ्लेक्टिव्हिटी याला मराठीत म्हणतात परावर्तनता. म्हणजे जसं आपण आरशासमोर उभं राहिलं तर आपल्याला आपलीच इमेज दिसते, आपलीच प्रतिमा दिसते. रिफ्लेक्टिव्हिटी म्हणजे परावर्तनता. मीन्स सेगमेंट ए बी जो असणार आहे, हा सेगमेंट ए बी आहे, 4 सेंटीमीटरचा आहे. तर सेगमेंट बी ए सुद्धा काय असणार आहे, 4 सेंटीमीटरचा. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणता येईल की सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी. म्हणजे प्रत्येक रेषाखंड हा स्वतःला काय असतो, स्वतःची काय असतो, कॉन्ग्रंट असतो. सेकंड प्रॉपर्टी घेऊ याच्यातली आपण. सेकंड प्रॉपर्टी घेता येईल आपल्याला. सेकंड प्रॉपर्टी सिमेट्री. सेकंड प्रॉपर्टी आहे सिमेट्री. याला म्हणा आपण समरूपता किंवा सममितिकार. समरूपता असं म्हणणार. इफ समजा इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी. सेगमेंट ए बी जर सेगमेंट सी डी ला कॉन्ग्रंट आहे, तर मला असंही म्हणता येईल देन सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी. तर मला असं सुद्धा म्हणता येईल सेगमेंट ए बी सी डी ला कॉन्ग्रंट आहे म्हणजे सी डी ए बी ला काय कॉन्ग्रंट आहे. थर्ड प्रॉपर्टी आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. थर्ड प्रॉपर्टी आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. ही प्रॉपर्टी आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. म्हणजे याला म्हणतात संक्रमकता. संक्रमकता म्हणजे एकाकडून दुसऱ्याला आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याला संक्रमण होणे. जसं आता आपण कोरोनाचं संक्रमण म्हणताय, म्हणून आपल्याला काय सांगितलंय, घरीच थांबा, सुरक्षित राहा, असं आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणजे काय होतं की या ठिकाणी इफ बघा, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी, सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू. देन जर सेगमेंट ए बी हा सेगमेंट सी ला कॉन्ग्रंट असेल, सेगमेंट सी डी हा सेगमेंट पी क्यू ला कॉन्ग्रंट असेल, तर आपल्याला म्हणता येईल सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू. तर अशा पद्धतीने आपल्याला ही ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी सांगता येईल. याच्यानंतर मित्रांनो मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू. मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू. लास्ट मध्यबिंदू.
बिंदू. सपोज मी हा सेगमेंट ए बी घेतला, सेगमेंट ए बी, याची लेंथ सपोज 6 सेंटीमीटर आहे आणि मी काय केलं, या ठिकाणी या 3 सेंटीमीटर वरती काय केला, मी पॉइंट घेतला एम. म्हणजे हा एम पॉइंट ए पासून त्याचं डिस्टन्स आणि बी पासून डिस्टन्स कसं असणार, सेम आहे. म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ए एम इज इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट बी एम. तर ए पासून एमचं अंतर किंवा लेंथ किंवा डिस्टन्स म्हणून आपण, डिस्टन्स ए एम इंटू डिस्टन्स बी इक्वल टू डिस्टन्स बी एम. तर ए पासून एमचं अंतर आणि बी पासून एमचं अंतर कसं आहे, सारखं आहे. आणि आणखी काय आहे, तो कोलिनियर आहे, ए डॅश एम डॅश बी. Therefore, M is a midpoint of segment AB.